नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा नंदिनीचे पाय चेपून देत म्हणू लागतो, आयुष्यात दोन मार्ग असतात. पहिला मार्ग हा सोपा असतो, पण तो मार्ग पुढे जाऊन तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही. पण दुसरा मार्ग कठीण खडतर असतो, पण तोच मार्ग तुम्हाला शेवटपर्यंत अगदी योग्य दिशेने घेऊन जातो. आणि मला सुद्धा तुझ्यासोबत खूप लांबपर्यंत जायचे आहे, खूप आयुष्य जगायचे आहे, तुझ्यासोबत ॲडव्हेंचर स्पोर्ट खेळायचे आहेत. आकाशात, पाण्याखाली, अमेझॉनच्या हिरव्यागार जंगलात, सोनेरी वाळवंटात, राखाडी धुक्यात आणि तुझ्या आवडत्या कोकणातील धुवाधार पावसात तुझा हात धरून फिरायचा आहे. तुझा हात धरून खूप आठवणी आयुष्यभरासाठी साठवायच्या आहेत. परंतु हे करत असताना आपल्या दोघांपैकी कोणीही तब्येतीमुळे मागे राहायला नको आहे. आणि मी तुला कधीच मागे राहू देणार नाही. खरं तर नंदिनी, मला तुझ्यासोबत हेल्दी म्हातारं व्हायचं आहे, छान म्हातारपण एन्जॉय करायचे आहे. म्हातारपणी आपण एका बागेत जाऊन बसू, त्या म्हातारपणी आपण एका खुर्चीवर बसलेली असू आणि तेव्हाच या गोड आठवणी आपल्यासोबत असतील. या आठवणी आपल्या लक्षात राहतील आणि आपण त्या गोड आठवणी कायम आपल्यासोबत ठेवू. आणि मला सांग, चांगल्या मार्गाने वजन कमी करणं हे सुद्धा एक प्रकारचं प्रेमच आहे ना, आपल्या पार्टनरवर असणार प्रेम. आणि ते मी करतोय, आणि ते करण्यासाठी मी वाटेल ते करेन. आणि तुला तर माहीत आहे, शहाणपणाने जग जिंकता येते, पण प्रेमाच्या दुनियेत वेडेपणाच लागतो. असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे पाहतो, तिच्या डोक्यावर किस करतो आणि म्हणतो, गुड नाईट चकाचक बाई. नंदिनी मात्र शांत झोपी गेलेली असते. ती खूप दमलेली असते आणि या दमलेल्या नंदिनीकडे पाहून जीवालाही खूप वाईट वाटत असतं. परंतु नंदिनीच्या उज्ज्वल भविष्य यासाठी जीवाचे हे सगळे प्रयत्न चालू असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता काव्या रूममध्ये येते, तर तिथे पार्थ नसतो. काव्या म्हणते, हे कुठे गेलेत देशमुख? परंतु त्याचवेळी पार्थ काव्याच्या मागून येतो, तिच्या डोळ्यावर हात ठेवतो, तिचे डोळे बंद करतो. तर काव्या मात्र पार्थला ओळखते आणि म्हणू लागते, देशमुख माझाच परफ्यूम हाताला लावलाय आणि माझेच डोळे बंद करताय का? मी बरोबर ओळखला आहे, तुम्हीच आहात. तर पार्थ म्हणतो की हो, सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर काव्या म्हणते, सरप्राईज? तर पार्थ म्हणतो, हो सरप्राईज. असं म्हणत पार्थने आणलेला सरप्राईज तो काव्याला दाखवतो. काव्याची फेवरेट असणारी रेड वेल्वेट पेस्ट्री आता पार्थने आणलेली असते. काव्या म्हणते, रेड वेल्वेट पेस्ट्री, आणि ती आता तर पार्थ म्हणतो की हो, आज तुम्ही खरंच कमाल केली आहे, एवढी छान गाडी चालवली, मग त्याचं सेलिब्रेशन नको का व्हायला? आता मात्र काव्याला भरून येतं. काव्या म्हणू लागते, देशमुख खरंच किती तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करता, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवता. पण देशमुख, खरंच सांगू का, ही पेस्ट्री किंवा माझं जिंकणं हे माझं एकटीचं नाहीये, तर ते आपल्या दोघांचं आहे. कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकले नसते. पार्थ कचुली, ही पेस्ट्री तुम्हीच डिझर्व करता. तर पार्थ म्हणतो, हो. तर काव्या म्हणते, हो, कारण प्रत्येकजण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, पण या यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा हा खंबीर नवरा आहे, थोडा जुगाडू आहे, परंतु पण अशक्य गोष्टी अगदी बरोबर तो मला करायला लावतो आणि त्या माझ्याकडून करवूनही घेतो. त्यामुळे ह्या पेस्ट्रीचा पहिला घास तुम्ही डिझर्व करता देशमुख. असं म्हणत आता काव्या स्वतःच्या हातानेच पार्थला पहिला घास खाऊ घालते. आता पार्थ काव्याला पेस्ट्री भरवतो, तर त्यानंतर काव्या पार्थला घट्ट मिठी मारते, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि त्याच्याकडे पाहत असते. पार्थ म्हणतो, काय झालंय? तर काव्या म्हणते, हे दिवस मी खरंच खूप एन्जॉय करते पार्थ, खूप भारी वाटतायत हे क्षण. पार्थ म्हणतो, हो. तर काव्या म्हणते, हो ना. तर पार्थ काव्याला म्हणतो, खरं तर हे आयुष्य तुम्हीच डिझर्व करता. काव्या तर पार्थ काव्याला म्हणतो, कधी कधी मला असं वाटतं ना की कधी एकदा रात्र होते. तर काव्या पार्थला म्हणते, काय हे देशमुख, तुम्ही फक्त हाच
विचार करता का? तर पार्थ म्हणतो, असं नाही, पण रात्री आपल्याला आपल्या जगात शिरता येतं. मला पण आपली ही काव्यार्थची रूम आणि माझी ही काव्यार्थाचा अगदी बालिशपणा खरंच खूप आवडतो, असं म्हणत पार्थ काव्याकडे पाहत तिचे कौतुक करत असतो. तर काव्या पार्थला म्हणते, अगदी खरं आहे. इथे कसं असतं ना, म्हणजे एकमेकांना आपली कुठलीच गोष्ट सांगायची गरज पडत नाही. पार्थ काव्याला म्हणतो, ॲक्च्युली म्हणजे इथे कसं असतं ना, आपण आपले सगळे मुखोटे काढून आपल्याला मनाप्रमाणे वागता येतं, मनाप्रमाणे बोलता येतं. मी तर म्हणतो की प्रत्येक नवरा बायकोने रोज अशी आपली खासगी प्रायव्हेट अशी वेळ काढलीच पाहिजे, संवादातून कडलिंग करायला पाहिजे. तर काव्या म्हणते, अरे बापरे, आवडलं हा तुमचं मला हे बोलणं, म्हणजे संवादातून कडलिंग करणं. खरंच मी काय म्हणते, आपण एक रील्स बनवूया का यावर? तर पार्थ म्हणतो, मग काय झालं, मोबाईल कुठे आहे तुमच्या? आता काव्या पार्थच्या हातात मोबाईल देते आणि म्हणते, हे घ्या आता. पार्थ आणि काव्या अगदी एकत्रच प्रेमानेच आपली एक रील्स बनवायला घेतात. दोघेही एकमेकांच्या जगात खूप खुश असतात, दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सकाळचे 7 वाजलेले असतात आणि अलार्म होताच जीवा अलार्म बंद करतो आणि आता नंदिनीला आवाज देत म्हणतो, नंदिनी चल, वेळ झालीये, उठ बरं. चकाचक बाई, उठ, चल, एक्सरसाइज सुरू करायची आहे ना. आता जीवा पुन्हा एकदा नंदिनीला आवाज देतो, परंतु नंदिनी काही आवाज देत नाही. म्हणून जीवा मागे वळून पाहतो, तर त्या ठिकाणी नंदिनी नसते. जीवा म्हणतो, अरे, ही चकाचक बाई गेली, कुठे आहे? असं म्हणत जीवा आता बाहेर येतो. आता बाहेरच्या दृश्य पाहून इथे मात्र जीवाच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नसतो, कारण जीवा उठवण्याच्या अगोदरच आता नंदिनीने एक्सरसाइज करायला सुरुवात केलेली असते. आता नंदिनीकडे पाहून जीवा तर डोळे चोळतो आणि पुन्हा एकदा पाहतो की खरंच ही नंदिनी आहे का. नंदिनी काउंट करत आता एक्सरसाइज पूर्ण करते आणि जीवाला म्हणते की 2 सेट अगोदरच झाले होते आणि आता 60 सेकंदचा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुरू. तर त्यावेळी जीवा नंदिनीला विचारतो, तू नक्कीच माझी बायको आहेस ना? तर नंदिनी म्हणते, बायको नाही, तुम्ही माझे ट्रेनर आहात आणि मी तुमची स्टुडंट आहे. तर आता हे ऐकताच जीवा नंदिनीला म्हणतो, तू माझ्यावर चिडली आहेस ना? नंदिनी म्हणते, मी का चिडू? जीवा म्हणतो, नाही, म्हणजे मी उठवण्या अगोदर तू उठलीस, 25 सेटअपसुद्धा 3 कंप्लीट केलेस, म्हणजे हे कसं शक्य आहे? तर नंदिनी म्हणते, का शक्य नाही? कोणीतरी रात्री मला झोपेतून जाग केलं आणि म्हणालं की तुझ्यासोबत मला हेल्दी म्हातार व्हायचं आहे, तुझ्यासोबत म्हातारपण एन्जॉय करायचं आहे, बरोबर ना? तर जीवा आता नंदिनीला विचारतो, तू सगळं ऐकलंस? नंदिनी म्हणते, मध्यरात्री तुमचा मंद झालेला श्वाससुद्धा मला कळतो, कारण नंदिनी बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. असं म्हणत नंदिनी अगदी आनंदानेच एक्सरसाइज करत असते. तिने हे सगळं काही स्वीकारलेलं असतं. तर जीवा म्हणतो, पण काही म्हणा, या लूकमध्ये माझी चकाचक बाई खरंच खूप छान दिसते. असं म्हणत तिच्या गालावरून हात फिरवतो. नंदिनी म्हणते, काय चाललंय? तुम्ही माझे ट्रेनर आहात आणि मी तुमची स्टुडंट, आणि तरीसुद्धा तुम्ही असे वागताय का? सांगू का मी माझ्या नव्याला? तर त्याचवेळी त्या ठिकाणी काव्या आणि पार्थ येतात. काव्या तर नंदिनीकडे पाहून एवढी खुश होते आणि म्हणते, ताई, अगं किती भारी दिसतेस तू. नंदिनी म्हणते, काहीही काय? काव्या म्हणते, अगं मी पहिल्यांदा तुला या लूकमध्ये बघतेय. तर पार्थही नंदिनीचे कौतुक करत म्हणतो, हो नंदिनी, खरंच तुम्ही खूप छान दिसताय. म्हणजे कसं आहे ना, वेगळं काहीतरी, आणि तुम्हाला ते छानही दिसतंय. तर जीवा म्हणतो, हो ना, मग काय? बायको कोणाची आहे? तर पार्थ म्हणतो, तुझं काय रे, मध्ये माहिती आहे अख्ख्या जगाला की ती तुझीच बायको आहे. बरं चला, तुमचं चालू द्यात, आम्ही जातो लाँग ड्राईव्हला. जीवा आता पार्थला चिडवत म्हणतो, अच्छा, आज सकाळीच लाँग ड्राईव्ह? तर पार्थ म्हणतो, नंदिनी, तुमच्या नव्याला जरा माझं बोलणं कळालं नाहीये वाटतं. तर जीवा म्हणतो, माहिती आहे. तर पार्थ म्हणतो, काय माहिती आहे? आम्ही गाडी शिकायला जातोय.
या मॅडमना गाडी शिकवायची आहे. जीवा म्हणतो, कळलं मला. तर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, पण तुम्ही जरा लवकर या, कारण आज रम्याला बघायला पाहुणे यायचे आहे, मुलाकडची माणस यायचे आहे. तर जीवा म्हणतो, अरे हा खरं, आज मी विसरूनच गेलो, पण हो काही आणायचे असेल तर मला सांगा, आम्ही ते सगळं काही आणून देऊ, उगाच काही कमी पडायला नको. मुलाकडच्यांना वाटलं पाहिजे भाई काय घर आहे आणि काय खर्चे आहे. आता काव्या म्हणते, अगदी करेक्ट. तर काव्या पुढे म्हणते, मी काय म्हणते ताई, माझा ड्रायव्हिंग क्लास लवकर संपवून मी लवकर घरी येते, मग आपण दोघींनी मिळून रम्याला तयार करायचं आहे. तर आता नंदिनी विचारते, कशाला? अग आता ती लहान बाळ नाहीये. पार्थ म्हणतो, अगदी बरोबर बोलते नंदिनी, तुम्ही दोघेही एवढे जास्तही एक्साइटेड होऊ नका, फक्त बघण्याचा कार्यक्रम आहे, बघू आता तो विजय नक्की कोण आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळत रम्याला पाहायला येणारे पाहुणे आता देशमुखांच्या घरी आलेले असतात. विजय मतकरी आणि त्याचे आई बाबा आता आलेले असतात. आता संपूर्ण कुटुंबियांचं देशमुख कुटुंब स्वागत करतं. तर आता इथे विक्रम म्हणू लागतात, तुम्हाला येताना ट्रॅफिकचा वगैरे काही प्रॉब्लेम तर आला नाही ना? तर विजय आणि त्याचे आईवडील म्हणतात, नाही नाही, काहीच प्रॉब्लेम आला नाही. आता आशाताई सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतात. तर विजय म्हणू लागतो, मी रम्यासाठी थांबतो, आई बाबा तुम्ही घ्या असं म्हणत आता सर्वजण त्यांना आग्रहाने खायला सांगतात. तर त्यानंतर आता विक्रम विजय यांची संपूर्ण चौकशी करत म्हणतात, बरं विजय, तुम्ही नक्की कोणतं काम करता, म्हणजे तुमच्या काय बिझनेस आहे? तर पार्थ म्हणतो, बाबा हे आपल्याच फील्डला आहे, त्यांची आर्किटेक्ट फर्म आहे. आता हे ऐकल्यानंतर विक्रम म्हणतात, परंतु मतकरी सन्स असं कुठे मी नाव ऐकलं नाहीये. तर विजय त्यांना म्हणतो, आपल्याकडे खूप शास्त्रीय आणि खूप छान गाणारे खूप मोठमोठे गायक होऊन गेले. त्यांना जर कोणी विचारलं काय हो तुमचं गाण्यातील घराणं कोणतं, तर त्यावेळी ते असं म्हणतात की माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होईल. अगदी माझं सुद्धा तसंच घडलं आहे. म्हणजे माझे बाबा रेल्वेत कामाला, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, त्यांनी मला सपोर्ट केला आणि म्हणूनच मी ही माझी फर्म चालू करू शकलो. खरं तर माझ्या फर्मचं नाव आहे विजयन असोसिएट. तर आता विक्रम म्हणू लागतात, ओ हो, हे नाव मी ऐकलं आहे. खरं तर मार्केटमध्ये खूप नाव मोठं आहे. वसुताई तुला सांगतो, अगं आतापर्यंत आपल्या कंपनीकडून म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट जे गेले आहेत ना, ते विजयन असोसिएटकडे गेले आहे. मला हे नाव चांगलंच माहीत आहे. तर आता विजय म्हणू लागतो, आपण कामाबद्दल आपल्या बिझनेसमध्ये बोलतच राहू, परंतु रम्या कुठे आहे? तर इकडे नंदिनी आणि काव्या रम्याला तयार करून घेऊन येतात. आता रम्या येताच विजय पाहतो आणि लगेच उठून उभा राहतो. रम्यासुद्धा विजयकडे पाहते, परंतु तिला मात्र विजयचा राग येत असतो. परंतु नाईलाजाने सगळ्यांना खरं वाटावं म्हणून ती विजयला हसून दाखवते. तर जीवा आता विजयकडे पाहतो आणि म्हणतो, विजय इट्स ओके, तुम्ही बसा बसा. तर विजय म्हणतो, नाही नको, कारण कसं आहे ना, इतकी सुंदर मुलगी आपल्यासाठी तयार होऊन पाया उतरून येत असेल तर किमान आपण उभं राहून तिचे कौतुक करावं असं मला वाटतं. आता सर्वच जण विजयकडे पाहून खूप खुश होतात, कारण विजयचं हे बोलणं आणि विजयचं वागणं सगळ्यांनाच खूप आवडलेलं असतं. आता काव्या रम्याला विचारते, कसं वाटतंय हे ऐकून? तर रम्या आता लाजण्याचं आणि खुश होण्याचं नाटक करते. तर त्यानंतर रम्या आता विजयच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेते. तर विक्रम पुढे म्हणतात, बरं मी काय म्हणतो, तुम्हाला जर आमच्या रम्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही जरूर विचारू शकता. आणि बरं वसुताई, तुला सुद्धा काही प्रश्न विचारायचे असतील तर तू सुद्धा विचारू शकतेस. तर वसू आत्या म्हणतात, मला फक्त एकच विचारायचं आहे, म्हणजे आमची रम्या खूप कामसू आहे, तिला काम करायला खूप आवडतं, ती सध्या आमच्याच फील्डमध्ये आहे आणि आमच्या सोबतच काम करते, मग नाही म्हणजे तिच्या लग्नानंतर तुम्ही तिला काम करू द्याल ना? तिला काम करायची परवानगी असेल ना? तर विजयचे वडील म्हणतात, अहो परवानगी देणारी आम्ही कोण, सून जर झाली तर आम्हाला
आमच्याच मुलीसारखीच असेल. आता हे ऐकून सगळ्यांनाच त्यांचं ते बोलणं खूप आवडलेलं असतं. तर विज्जूची आई म्हणू लागतात, पण रम्याला मला एक प्रश्न विचारायचा होता. आता त्यांचं हे कठोर बोलणं ऐकून सर्वच जण घाबरतात व सुवात या विचारतात काय. तर आता विज्जूची आई अगदी आनंदानेच म्हणते, काही नाही रम्या, मला फक्त इतकंच विचारायचं होतं की माझ्या मुलाला खुश ठेवशील ना, त्याला आनंदात ठेवशील ना. आता हा प्रश्न ऐकून सर्वजण हसू लागतात आणि रम्या लाजू लागते. तर त्यानंतर मिथुन काका म्हणतात, रम्या, विजय, तुम्ही एकमेकांना वेळ द्या. तुम्हाला जर एकमेकांना काही विचारायचं असेल तर विचारा, जा तुम्ही वरती जा. असं म्हणत आता रम्याला मिथुन काका विज्जूला तिच्या रूममध्ये घेऊन जायला सांगत असतात. आता रम्या सगळ्यांकडे पाहते तर जीवा म्हणतो, काका अगदी करेक्ट बोलतोय, तुम्ही जा ना, तुम्ही रूममध्ये जाऊन बोलू शकता, काहीच हरकत नाही. तर नंदिनी म्हणते, तो वेळ काय रम्या विज्जूला देतच असते, कारण ती फोनवर बोलतच असते. तर काव्या म्हणते, रम्या, मी काय म्हणते, आमची रूम इथेच आहे ना खाली, मग तुम्ही इथेच बसून बोला, चला मी तुम्हाला आमच्या रूममध्ये घेऊन जाते. असं म्हणत काव्या स्वतःहून रम्या आणि विज्जूला त्यांच्या रूममध्ये घेऊन जात असते. तर मालिनी ताई विक्रमला म्हणतात, खरंच छान वाटतात ना दोघंही एकत्र. तर विक्रम म्हणतात, हो खरंच खूप छान वाटतायत. तर आता नंदिनी पार्थला विचारते, पार्थ तुम्हाला काय वाटतं. तर पार्थ म्हणतो, बाहेर आल्यावरच कळेल. आता रम्या आणि विजय रूममध्ये येताच रम्याच्या समोर पार्थ आणि काव्याचा फोटो असतो. तो पाहून रम्याचा राग अनावर होतो. ती खूप चिडलेली असते, परंतु ज्यावेळी विजय तिला भानावर आणतो त्यावेळी ती रिलॅक्स होते. तर आता विजय रम्याचं कौतुक करत म्हणतो, मिसेस मतकरी खरंच खूप छान दिसताय. तर रम्या म्हणते, थँक्यू, पण खरंच तर आपल्याला असं आतमध्ये येऊन म्हणजे रूममध्ये येऊन बोलायची काहीच गरज नव्हती असं मला वाटतंय. आणि मला तर तुझं उत्तर माहीत आहे. तर विजय म्हणतो, हो असंच उत्तर आहे ना आपलं. तर आता रम्या म्हणते, पण मी तुला घातलेली अट तुला माहीत आहे ना, म्हणजे तुझ्या लक्षात आहे ना, म्हणजे आता आपण लगेच लग्न नको करायला, म्हणजे साखरपुडा करून घेऊयात आपण, म्हणजे पुढचे 7-8 महिने तरी लग्न नको. तर आता रम्याला विजय विचारतो, शुअर आहेस ना तू. तर रम्या म्हणते की हो मी शुअर कसं आहे ना, माझ्या घरचे घाई करतील की आत्ताच लग्न वगैरे, परंतु मला थोडा वेळ हवा आहे तुझ्यासोबत घालवण्यासाठी, म्हणजे तुला जाणून घेण्यासाठी. तुझ्यासोबत खूप फिरायचं आहे, तुझ्यासोबत शॉपिंग करायची आहे आणि त्याच्यासाठी मला वेळ हवा आहे. असं म्हणत रम्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यात विज्जूला ओढत असते. रम्या पुढे म्हणते, चौपाटीवर बसून गप्पा मारायच्या आहे आणि खूप काही असं. आता मात्र विजय खुश होतो. रम्या विज्जूला म्हणते, म्हणजे लग्नानंतर प्रेम होईलच, परंतु त्याआधीची जी ओढ असते ना ती मला अनुभवायची आहे. सो मतकरी मिसेस मतकरींना आजच्या या स्पेशल दिवसाचं हे गिफ्ट मिळेल ना. तर विजय म्हणतो, हो काहीच हरकत नाही. रम्या म्हणते, हो पण सगळ्यांना सांगताना. विजय म्हणतो, सगळ्यांना सांगताना मी सगळ्यांना सांगतोय असं सांगायला हवं, राईट, म्हणजे ही माझी इच्छा आहे असं सगळ्यांना वाटायला हवं. रम्या म्हणते, हो अगदी खरं आहे. आता दोघेही हात मिळवणी करतात. त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी आलेली असते आणि काव्याला पाहताच रम्या मनाशीच म्हणते, हिने काही ऐकलं तर नसावं ना. तर काव्या म्हणते, अरे काय सगळ्या गप्पा आजच करणार आहात ना, काय चाललंय तुमचं असू देत. तुम्हाला जर अजून गप्पा करायच्या असतील तर मग तुम्ही फोनवर करू शकता, बाहेर येताय ना तुम्ही. तर आता रम्या लाजू लागते. तर आता काव्या विज्जूला म्हणते, बरं जिजू, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. आमची रम्या तुम्हाला आवडली आहे ना. तर आता विजय काही बोलण्या अगोदरच रम्या म्हणू लागते, चला आपण बाहेर जाऊयात. असं म्हणत ती विज्जूला बाहेर घेऊन येते. आता विजय आणि रम्या बाहेर येताच विक्रम म्हणतात की झाल्या का गप्पा, काही ठरलं की नाही. तर मालिनी ताई म्हणतात, हो रम्या, काय मग ठरलं की नाही, एकमेकांना पसंत आहात ना. रम्या, विजय पसंत आहे ना, तुला आवडलाय की नाही मुलगा.
आता मात्र रम्या शांतच होते. ती विजयकडे पाहते. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं करण्यासाठी. आता ह्या सगळेजण विचारत असतात, म्हणजे फॉर्मॅलिटीज म्हणून तुम्हाला येण्यासाठी त्रास झालाय का, ट्रॅफिक वगैरे तर नाही ना लागली, सगळं काही व्यवस्थित आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी ते एकमेकांना विचारत असतात. आणि त्यानंतर ते सांगत असतात, आता खरं तर हा जो विजय मतकरी आहे त्याच्या बिझनेसबद्दल, त्याचं प्रोफेशनल काय आहे याबद्दल विक्रम विचारतात. आणि विचारल्यानंतर ते म्हणत असतात, खरं तर म्हणजे हे तुमचं नाव आम्ही मार्केटमध्ये कधी ऐकलं नाहीये, म्हणजे ते सुद्धा एक आर्किटेक्ट आहेत. आणि त्यानंतर इथे आता विजय म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, खरं पाहायला गेलं ना तर इकडे बाप दादांचा वारसा प्रत्येकालाच मिळतो असं नाहीये ना, म्हणजे माझं पण तसंच आहे. मला इकडे वारसा नाही मिळाला, पण मी माझंच मार्केटमध्ये नाव इथे तयार करण्याचं किंवा माझंच मार्केटमध्ये नाव इकडे मी ग्रोथ करण्याचं ठरवलेलं आहे. अच्छा अच्छा, पण तुम्हाला जे असोसिएट माहीत आहे का ते नाव तुम्ही ऐकले का? त्याच वेळेला विक्रम आता रम्या थोडी लाजून दाखवते. तर जीवा म्हणू लागतो, लाजली लाजली म्हणजे खसली, ज्या अर्थी आई तुझ्या प्रश्नाचं उत्तर तिने लाजून दिलं, याचा अर्थ तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आता, असं म्हणत सर्वजण टाळ्या वाजवतात, रम्याचे कौतुक करतात. तर विजयची आई आता विजयला म्हणते, काय मग विजय, तयार आहेस ना लग्नाला? रम्या तुला आवडली आहे ना, करूयात की नको रम्याला मतकरींची सून? तर विक्रम म्हणतात, अरे वा, म्हणजे दोघेही एकमेकांना पसंत आहे. तर नंदिनी म्हणते, मग तर कामच झालं, आता गुरुजींशी बोलून आपण लवकरच लग्नाचा आणि साखरपुड्याचा मुहूर्तही काढू शकतो. तर आता मात्र रम्याला धक्काच बसतो. तर विजय म्हणतो, नाही नाही, म्हणजे मुहूर्त काढायला काहीच हरकत नाही, पण मला रम्या पसंत आहे, पण तरीसुद्धा माझी एक अट आहे. आता मात्र सर्वजण विजयकडे पाहू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या विजय मतकरी, परंतु त्याचवेळी रम्या थांबवते आणि म्हणू लागते, फक्त या रम्याच्या पुढे पार्थच नाव लागेल. तर त्यानंतर आता या आणि विजयचा साखरपुडा असतो. आता विजय रम्याच्या हातात अंगठी घालतो. त्याचवेळी नंदिनीला त्रास होत असतो, तिला उलट्या झाल्यासारख्या वाटतात आणि म्हणूनच सर्वजण म्हणतात, नंदिनी काही होत्य का? आता नंदिनी तिथून निघून जाते. तर रम्या त्याच संधीचा फायदा घेत म्हणते, तिला बरं वाटत नाही, ती खाली येईपर्यंत आपण थांबूयात का? तर आता पार्थ म्हणतो, त्याची काही गरज नाहीये. तर आता हे ऐकताच विजय पार्थला म्हणतो, तिच्यापेक्षा तुलाच काही झाल्यासारखं वाटते. तर आता काव्या पार्थ आणि विजयकडे पाहते. आता या सगळ्यांच्यात रम्याचं हे कारस्थान लक्षात येईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.